नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 विषय भूगोल, वर्ग 7वा, वेळ 2 तास, क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, एकूण गुण वगैरे हा तुम्हाला विषय भूगोलचा पेपर पॅटर्न आहे. सर्वांनी लक्षपूर्वक बघा. याच्यामध्ये प्रश्न पहिला खालील दिलेल्या विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी याला आपण बोर्ड करून घेऊ. तुम्हाला खालील जे काही विधाने दिलेली आहेत त्या विधानाला योग्य पर्याय निवडायचा आहे. याला एकूण 4 गुण या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणती तुम्हाला विधान दिलेले आहे. त्यानंतर प्रश्न पहिला ब हे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. प्रश्न पहिला ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे लिहायची आणि कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचे आहेत. याला पण आपण बोर्ड करून घेऊ. 6 गुण याला. त्यानंतर प्रश्न दुसरा काही तुम्हाला खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. या ठिकाणी 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी योग्य शब्द तुम्हाला भरायचा आहे. प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही 4, त्याला एकूण 8 मार्क आहे. कोणत्याही 4 प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहायची तुम्हाला. या ठिकाणी एकूण तुम्हाला 5 दिलेले, 5 पैकी तुम्हाला 4 कोणतेही 4 लिहायचे, व्यवस्थित लिहायचे. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. याला एकूण तुम्हाला 4 मार्क आहे. याला सुद्धा आपण बोर्ड करून घेऊ. जर आपण खाली आलो तर प्रश्न तिसरा ब, कशामुळे असे घडते ते लिहा. याला तुम्हाला 2 मार्क आहे. याच्यामध्ये मोरदेची धूप होते, त्याचबरोबर मोरदेची शाळतेचे प्रमाण वाढते. त्यानंतर प्रश्न चौथा, माहिती लिहा. कोणतेही 2, तुम्हाला एकूण 4 मार्क आले. वनस्पती जीवनातील मोरदेचे महत्त्व, मधमाशी पालन, शेती, त्याचबरोबर मत्स्यपालन, शेती, या ठिकाणी तुम्हाला 4 मार्क आले. माहिती लिहायची. नंतर प्रश्न चौथा आहे, खालील मुद्द्याच्या मोरदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. तुम्हाला याला एकूण 5 मार्क आहे. तक्ता पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये क्रिया, परिणाम आणि सुपीकता वाढते किंवा कमी होते, हे परिणाम तुम्हाला तक्ता या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही खाली जर आले तर प्रश्न 5वा ब, आकृती काढा व नावे द्या. कोणतेही एक. 5 गुण आहे. आकृती 1 पहिली काढायची 8.1 ऋतुचक्र, अयन दिन, संपत दिन. दुसरी तुम्हाला आकृती 8.4 कललेल्या अक्षसह पृथ्वीची 21 जून व 22 डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती. 21 जून व 22 डिसेंबरची सूर्यसापेक्ष स्थिती तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवायची. त्यानंतर तोंडी परीक्षा तुम्हाला 10. आणि सर्व विद्यार्थ्यांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.